तुम्ही आता फारच खोलात चालला आहात म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवं समाधान हवं असेल तर घ्या. दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही, त्यासाठी पडताळणी लागते, व्हेरिफिकेशन लागतं. जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं. त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला, कुणबी दाखला मिळाला व्हेरिफिकेशन मध्ये टिकत नाही, त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत. पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे. जसं त्यांनी काल ऍडमिशनचं 6 महिने एक्सटेन्शन दिलं, तर 6 महिने एक्सटेन्शन देतील. पण 6 महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल. मी अगदी स्पष्टच सांगतो की जर 10% SCBC मध्ये पूर्वीच्या EWS मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण. सर आता सगळी जी चालली आहे धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली. आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण व्हा ना, कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.